नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मी सुप्रिया देशमुख आणि आपल्या डेली समर्पण आन्सर रायटिंग सिरीजमध्ये आपण आज एथिक्स आन्सर रायटिंग मधला एथिक्सचा प्रश्न पाहणार आहोत. आजच्या प्रश्नांबद्दल आपण डिस्कस करताना आपल्याला काही गोष्टी इथे महत्त्वपूर्ण आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. व्यवस्थितपणे आपण प्रश्न ज्यावेळेस पाहतोय त्यावेळेस प्रश्न हा खूप इंटरेस्टिंग आणि हा प्रश्न थोडा विचार करायला लावणारा असा प्रश्न आहे. म्हणजे खूप विरोधाभासाच्या गोष्टी अँगल्स आपल्याला आयाम्स या प्रश्नामध्ये दिसून येत आहेत. प्रश्न व्यवस्थित वाचून घेऊयात. प्रश्न काय म्हणतोय तर सत्याचे स्थान असत्य घेतो. म्हणजे सत्याचं स्थान जेव्हा असत्य घेतोय, सत्याचं स्थान ज्यावेळेस असत्य घेतो तेव्हा त्याचे परिणाम निष्कलंक आणि सामान्यतः चांगले होतात असं तिरुकुरल असं म्हणतात. म्हणजे नेहमीच सत्य हे बरोबर नसतं. काही वेळा आपल्याला असत्य चुकीच्या गोष्टी पण कराव्या लागतात. चुकीच्या गोष्टी आपल्याला खोटं पण बोलावं लागतं, ते समाजाच्या जर कल्याणासाठी असेल तर. असं कोणाचं म्हणणं आहे? तिरुकुरल यांचं म्हणणं आहे. मग हा खूप विरोधाभास आपल्याला इथे दिसून येतोय. तर आपण प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात करूयात. हा विरोधाभास असं त्यांचं म्हणणं आहे, पण हा कितपत योग्य आहे यावरती पण डिस्कस करूयात. प्रश्नाचा जर लोकस पाहिलं तर आपल्या ह्युमन इंटरफेस मधला प्रश्न आहे आणि यामध्ये आपला फोकस काय असेल तर फोकस आपला सत्य असत्य आणि याच्यामधला जो दुवा आहे तो आपला फोकस असणार आहे. इंटरेस्टिंग वाटतो हा प्रश्न. चला डिस्कस करूयात. प्रश्नाची सुरुवात अशा प्रश्नांची सुरुवात कशी करावी तर अशा प्रश्नांची सुरुवात आपल्याला एखादा फिलॉसॉफर काय म्हटलंय त्याच्या कोट पासूनच आपल्याला सुरुवात करायला हवी. म्हणजे तिरुकुरल जे आहेत यांचा कोट काय म्हणतोय तर असत्य हे सत्याचे स्थान घेते जेव्हा केव्हा घेते त्याचा परिणाम निष्कलंक सामान्यतः चांगला होतो. म्हणजे असत्य ज्यावेळेस सत्याची जागा घेतो तर त्याचे परिणाम हे चांगलेच असायला हवेत. त्यावेळेसच असत्याने सत्याची जागा घ्यायला हवी असं यांचं म्हणणं आहे. आणि नैतिकतेमध्ये सत्याच्या गुंतागुंतीमध्ये आपल्याला विचार करायला लावणारा दृष्टिकोन इथे आपल्याला प्राप्त होऊ शकतो आणि प्रस्तुत करावा लागतो. मग हे सर्व परिस्थितीमध्ये बरोबर आहे का? एक गोष्ट लक्षात घ्या, असत्य हे आपण महात्मा गांधींच्या म्हणण्यानुसार नेहमी सत्याच्या मार्गावरती जाणं योग्य आहे. पण बऱ्याच वेळा आपण समाजामध्ये आपलं काम करत असताना, संस्थात्मक पातळीवरती आपलं योगदान देत असताना बऱ्याच वेळा आपल्याला असत्य बोलावं लागतं, खोटं बोलावं लागतं. जर हे खोटं बोलणं, जर हे असत्य समाजातील जास्तीत जास्त लोकांच्या कल्याणासाठी जर आपण करत असेल तर आपल्याला ही इथे कृती करणं महत्त्वपूर्ण ठरतं. अशा वेळेस काही परिस्थितींमध्येच याला अपवाद आहे. एक लक्षात घ्या, असत्य हे नेहमी आपण म्हणूयात की असत्य हे नेहमी चांगलं नसतंच, पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपल्याला इथे गोष्टी कराव्या लागतात. मग या अपवादात्मक परिस्थितीमध्ये फसवणूक, तर यामध्ये फसवणूक योग्य ठरू शकते जर कधी तर एखाद्या व्यक्तीने ती कृती मोठ्या उद्देशाने केलेली असेल, समाजाच्या कल्याणासाठी केलेली असेल तर त्यावेळेस ही धारणा म्हणजे कोणती तर सत्य, नैतिकता आणि अधिक चांगल्या गोष्टींमध्ये स्वरूपाविषयी आवश्यक प्रश्न ज्यावेळेस निर्माण करते त्यावेळेस आपण असत्याला आपण कुठेतरी विचार करू शकतो की कोणाची फसवणूक होणार नाही आणि जी असत्याची भूमिका घेतलेली आहे ती लोकांच्या कल्याणासाठी योग्य असेल. अशा वेळेस आपण हा विचार करू शकतो. आता आपण परिचय झाल्यानंतर आपण मुख्य गाभा कसा लिहिणार आहोत या प्रश्नाचा तर आपल्याला टू द पॉइंट फोकस्ड उत्तर असायला हवं. आपल्याला प्रश्नांच्या वेगवेगळ्या आयामांमध्ये खोटेपणा जो आहे आपला तो इथे कव्हर करायचा आहे. यामध्ये खोटेपणा कसा असतो, कधी कधी सामान्यांच्या चांगल्यासाठीच हा खोटेपणा आपण घेतलेला असतो आणि अशा वेळेस आपला जो युक्तिवाद आहे त्याच्यावरती येणारे जे परिणाम आहेत ते परिणाम कसे असले पाहिजे तर ते परिणाम आपल्या उपयुक्तवादाच्या कल्पनेला, नैतिकतेला धरून असले पाहिजेत. म्हणजे खोटे बोलणे हे जर हानी टाळू शकत असेल तर नक्कीच एकंदरीत एखाद्याला न्याय मिळवून देऊ शकत असेल तर काही वेळा हे खोटे बोलणे पण चांगले आहे असं कोणाचं म्हणणं आहे तर असं आपल्या फिलॉसॉफरचं म्हणणं आहे. उदाहरण जर आपण याचं पाहिलं तर यामध्ये उदाहरणामध्ये पाहूयात. आपण उदाहरण देणं गरजेचं आहे कारण हे आपल्या थिअरीला एक पुष्टी देतं, आपल्या थिअरीला एक सपोर्ट देतं, आपल्या आन्सरला एक व्हॅल्यू ॲडिशन देतं. यामध्ये सामान्यतः आपण जर पाहिलं तर एखादा रुग्ण आहे आणि त्याची मानसिक आरोग्यावरती काही परिणाम होऊ नये. फॉर एक्झाम्पल कॅन्सर पेशंट आहे आणि त्याला त्याची सिव्हिरिटी, इंटेन्सिटी
कॅन्सरची त्याच्या मानसिक स्थिती नसेल ऐकण्याची आणि आपण काही प्रमाणात त्याला खोटं बोललो की म्हटलं की ठीक आहे, काही तुझी कंडिशन थोडीशी खराब आहे असं म्हटलं, म्हणजे इंटेन्सिटी जर कमी केली आणि आपल्या खोटं बोलण्याने त्याची मानसिक स्थिती व्यवस्थित राहिली तर नक्कीच हे खोटं बोलणं चुकीचं ठरत नाही. इथे आपण असं कोट म्हणू शकतो. म्हणजे डॉक्टरला जो त्याचं जे निदान आहे त्या निदानाची इंटेन्सिटी कमी करून डॉक्टर त्याला खोटं बोललेलं ते आपण इथे ग्राह्य धरू शकतो. या पद्धतीने उदाहरण तुम्ही इथे कोट करू शकता. आता इथे आपल्याला स्वार्थी कारणास्तव फसवणूक करण्याचा हेतू नसून, म्हणजे डॉक्टरचा कोणताही हेतू नाहीये पण त्याची मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहावं अशा प्रकारे डॉक्टरने तो निर्णय तिथे घेतलेला आहे आणि तो अगदीच योग्य आहे असं आपल्याला दिसून येतं. आता कन्क्लुजनला आपण येतो. कन्क्लुजनमध्ये तुम्ही वेगवेगळी उदाहरणं पण घेऊ शकता. कंपल्सन असं नाहीये की मी जे उदाहरण दिले तेच लिहावं. मला तुम्ही तुमची उदाहरणं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता की तुम्हाला काय वाटतं. म्हणजे नेहमीच खरं बोलणं कितपत योग्य आणि कधीतरी खोटं बोलणं, म्हणजे आता इथे खूप चांगलं ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला इथे असं दिसून येतं की हा दृष्टिकोन जो आहे, म्हणजे कधीतरी खोटं बोलणं हा सावधगिरीने आपल्याला वापरायला हवा. म्हणजे बऱ्याच वेळा खूप जास्त खोटं बोलणं चुकीचं आहे नक्कीच, पण जो कधीतरी खोटं बोलणं हा जरी दृष्टिकोन आहे असत्याकडे घेऊन जाणारा, तो देखील सावधगिरीने वापरायला हवा. म्हणजे यूज ॲज अ मेडिसिन आपण म्हणूयात. या तत्वज्ञानाचा, या तत्वाचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यामुळेच एखादा अधिकारी सामान्य फायद्याची सेवा करण्याच्या नावाखाली हेराफेरी किंवा अनैतिक गोष्टींना प्रोत्साहन देत असेल तर हे नक्कीच चुकीचं ठरू शकतं. इथे हा प्रिन्सिपल अप्लिकेबल नाहीये. आता यामुळे काय होतोय तर एक निसरडा उतार निर्माण करू शकतो जिथे सत्याची सीमा अस्पष्ट होत जाते. म्हणजे असे आन्सर्स लिहिताना तुमच्या उत्तराला किती जास्तपणे तुम्ही प्रूफ, तुमच्या जो दृष्टिकोन आहे त्याला किती जास्त तुम्ही तुमच्या उत्तराला किती जास्त पद्धतीने एक चांगला वेगवेगळ्या आयामांमध्ये उतारू शकता, म्हणजे उत्तराला तुम्ही किती चांगला सपोर्ट करू शकता ते इथे तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितपणे सर्व अँगलचा वापर करूनच उत्तराला जे तुमचे डायमेन्शन आहे ते इथे मांडायचे आहेत. या पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो. आता एक विचार करा, इथे निष्कर्षावरती येताना तुम्हाला एक चांगला निष्कर्ष तर द्यावाच लागेल. तुम्ही जे उत्तर लिहिलेलं आहे आणि हे उत्तर लिहिताना तुमचा स्वतःचा व्ह्यू तुम्ही मांडत आहात, कारण इथे जो आपल्याला कोट दिलेला आहे त्याच्या आधारावरती उदाहरणं दिलेली आहेत आणि त्याला तुम्ही सपोर्ट केला आहे. निष्कर्षाला येताना तुम्ही एक बॅलन्स्ड व्ह्यू देऊ शकता. यामध्ये जो हा तिरुकुरल्लम मधील जो हा त्यांचा कोट दिलेला आहे त्यांनी, तर हा कोटला धरून तुम्ही तुमचं निष्कर्षपर्यंत इथे लिहू शकता. यामध्ये आपल्याला सत्य आणि नैतिकतेची जी गुंतागुंत आहे याच्यावरती विचार करायला हे उत्तर आव्हान देते. नक्कीच आपण प्रश्न पाहिला, प्रश्न चॅलेंजिंग होता. ज्यावेळेस आपण प्रश्नाच्या उत्तराकडे आपण वाटचाल केली त्यावेळेस आपल्याला प्रश्न सोपा वाटू लागला, बरोबर आहे. आणि मग असा हा जो खोटीपणा आहे हा कसा आहे, हा उदात्त कारण ठरेल अशा परिस्थिती असली तर सावधगिरीने आणि सचोटीने वागायला हवं असं इथे म्हणणं आहे. आणि सत्य आणि फसवणूक यांच्यातील नाजूक समतोल आहे, जो डिफरन्स आहे तो सत्य आणि फसवणुकीमधला हा खूप कमी आहे, एक बेअर लाईन आहे, ती पार करणं ही अत्यंत म्हणजे आपण चॅलेंजिंग टास्क आहे. आणि फसवणूक अशाच वेळेस चांगली जी समाजासाठी कल्याणासाठी उपयोगी ठरू शकते. या पद्धतीने तुम्ही तुमचं उत्तर इथे लिहू शकता, निष्कर्ष लिहू शकता. चांगला निष्कर्ष आहे, तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही इथे हा निष्कर्ष लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या मनाने स्वतःचं उत्तर तयार करू शकता. एक चांगलं उत्तर फ्रेम करणं अशी माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून. आतापर्यंत आपण इथिक्सचे आन्सर डिस्कस करतो. या आन्सर डिस्कशनमध्ये तुम्हाला आय होप फायदा होत आहे आणि तुम्ही स्वतःची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस वाढवत आहात आणि स्वतःचा आन्सर चांगलं एनरिच करण्याचा प्रयत्न करत आहात. आय होप तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर सिरीज फायदेपूर्ण ठरत आहे. अशाच तुमच्या जे काही डाऊट कमेंट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आपण भेटूयात आपल्या पुढील आन्सर डिस्कशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.